स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। गुढीपाडवा शब्दाचा अर्थ काय? मराठी माणसासाठी हा सण का महत्त्वाचा आहे? गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे। हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो। गुढीपाडव्यापासून मराठी माणूस आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करत असतो। गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी घराबाहेर उभारली जाते आणि तिची पूजा अर्चा केली जाते। असे मानले जाते की या परंपरेमुळे वर्षभर आपल्याला सुख, यश आणि समृद्धी मिळते। यंदा 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे, परंतु तुम्ही गुढीपाडव्याचा अर्थ माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊयात। गुढी म्हणजे ध्वज आणि प्रतिपदेच्या तिथीला पाडवा म्हणतात। असे म्हटले जाते की तोच दिवस आहे ज्या दिवशी ब्रह्मदेवाने या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली। गुढीपाडवा शब्दातील गुढी म्हणजे ब्रह्मदेवाचे ध्वज, तर पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस। महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या दिमाखात आणि उत्साहाने साजरा केला जातो। घरावर गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती दूर होते, जीवनात समृद्धी येते, सौभाग्य मिळते असं मानलं जातं। गुढी पारंपरिक पद्धतीने बांबूवर तयार केली जाते। त्यावर चांदी, तांबे किंवा पितळेचा तांबा उलटा ठेवला जातो। तसेच केशरी रंगाच्या कपड्यांनी तसेच लिंब आणि आंब्याच्या पानांनी ती सजवली आहे आणि त्यावर साडी नेसवली आहे। घराच्या बाहेर ही गुढी उभारून तिची पूजा केली जाते। सर्वजण नवीन कपडे परिधान करून हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात। गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक जण त्याच्या ऐपतीनुसार गोडधोड पदार्थ बनवून खात असतात।